आजच्या पिढीला मला एक गोष्ट सांगायची आहे की आता तुमच्या लक्षात येते का बघा. जेवढं तुम्ही एकत्र राहाल तेवढं तुम्ही फायद्यात राहाल. कारण आजकाल जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पूर्ण बिकट होत चालल्या. तुमच्या मुली, आज आपल्या मुली ज्या छोट्या छोट्या आहेत चिमुरड्या, 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुली सेफ नाहीत. हे जर जर तुमची सासू तुमच्या बरोबर असेल तर ती बिचारी मुलांना सांभाळायचं पूर्ण जबाबदारी घेते. त्यामुळं आधीच्या काळात आई जर जॉब करत असेल, आमच्या वेळेस ज्यावेळी मी स्वतः जॉब करत होते तेव्हा माझ्या मुलग्याला मी सासूकडे ठेवत होते. तर सासू सासरे असणं, एकत्र कुटुंब असणं खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी तुम्हाला माझ्या म्हणजे कहाणीमधून जे जीवनात घडणारं आहेत वास्तवच सांगत असते. जे वास्तविक घडत असतं तेच मी तुम्हाला माझ्या कथेतून सांगत असते. तर आज अशीच एक कथा तुम्हाला सांगते. पुण्यात जे हाहाकार चालू आहे, कधी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय. ती 4 वर्षाची मुलगी घरात, म्हणजे आई जर कामाला गेली असेल, घरात एकटी असेल तर कुणीतरी बोलवलं तर ती जाणार. तिला काय कळणार आहे सांगा. एखादे वयस्कर जर आजोबा तिला म्हटले चला तुला हे म्हणजे काहीतरी दाखवतो. आता ते पुण्यातलंच प्रकरण बघा. तर त्यांनी तिला गोठ्यात घेऊन गेले, वासरू दाखवतो म्हणून. लहान लेकरू आहे होते, त्याला काय कळणार आहे. पण ही वासनात लोक आहेत ना, त्यांनाच कळत नाही. मसन काय ते लाकडं गेली आपली मसनात तरी त्यांना इतक्या घाण वृत्ती सुचतात. तर अशा लोकांना काय म्हणणार. त्यापेक्षा मला असं वाटतंय आधी आपली जी संस्कृती होती, आधी आपला म्हणजे जो एकत्र कुटुंब पद्धतीचा जो भाग होता तोच व्यवस्थित होता आणि त्याच पद्धतीनं आज पण राहिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. कारण आजकाल जॉब सगळेच करतात, मुली तर जॉब करतातच. आई वडील पोटासाठी पैशाच्या माग म्हणजे जाणार कामाच्या मागं. काम करणं त्याशिवाय पर्याय नाही. आईला पण नाही आणि वडिलांना पण नाही. इतकी महागाई आहे की दोघांनी कमवलं तरच कुठंतरी आपण चांगलं शिक्षण मुलांना देऊ शकतोय. चांगलं शिक्षण द्यायला तुमच्या मुली राहतात का ते पहिल्यांदा विचार करा. राहतात का म्हणजे मुलींची चूक नाही, पण हे जे समाज आहे, जे समाजात चाललंय त्यांना कठोर कारवाई करून एकतर शिक्षा होतच नाही. त्यामुळं ह्यांचा जो गुन्हा करण्याचं प्रमाण आहे ते बळावत चाललंय, जास्त होत चाललंय. कारण त्यांना काय वाटते, काय करणार आहेत, करून करून आत टाकतात परत आणि सोडतात. म्हणून असं जे काय त्यांची वृत्ती झाल्या, त्यांचं जे म्हणजे त्यांनी ठरवून टाकलंय की काय व्हायचं ते होऊ दे, पण आपली जी चांगल्या ह्याच्यावरती वाईट वृत्ती त्यांची प्रभाव जास्त पडतो. त्यामुळं आपल्या आजच्या मुलींना खूप धोका आहे. शेवटी कलियुग म्हणतात ते हे कलियुग असंच आहे. कारण छोट्या छोट्या मुली कळना त्या लोकांना किती घाणेरडा प्रकार आहे. परवा तर मी एक आर्टिकल वाचलेलं आणि सत्य घटना वाचत होते मी, ते डॉक्टरांनी शेअर केलेली. तर एका छोट्या मुलगीला, ती मुलगी 4 वर्षाची होती, शाळेत आणायला न्यायला तिची आई असायची नेहमी. काय तर कामानिमित्त आई गेली बाहेर, तर तिनं काय केलं, शेजारच्या एका आजोबांना पाठवलं. तर त्यांनी इतकं म्हणजे तिच्याबरोबर असं म्हणजे गैरकृत्य केलं, म्हणजे नको त्या ठिकाणी हात लावणं वगैरे. त्या गोष्टीचा त्या मुलगीवर इतका परिणाम झाला की ती आयुष्यभर त्या गोष्टींपासून घाबरून राहायला लागली. म्हणजे विचार करा, ती मेंटली म्हणजे कोणत्याच ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात नव्हती की आपण समोरच्याला बघताना ते घाबरून काय म्हणतात ते, तिचं मेंदू आहे ना अर्धवट काम करायला लागला. तर विचार करा, आपल्या मुलांना असं काहीतरी झालं, नॉर्मल मुलगी जर ती अशी शॉकमध्ये गेली तर म्हणजे काय करणार आपण. मुलं काय अशीच हे आहेत का सांगा. आधी मुलं
चार चार पाच पाच मुलं असायची, पण असे गैरकृत्य असतील एखादे, पण आता खूप जास्त वाढले प्रमाण. त्यामुळं आपण हा विचार करायला पाहिजे की सासू सासरे असतील तर त्यांच्याशी जमवून घ्या. सगळ्यांना मी हात जोडून कळकळीची विनंती करते, सासूजवळ जर आपलं बाळ राहिलं तर ती बिचारी तुम्हाला म्हणजे इतर कोणत्याही स्त्रीपेक्षा जास्त चांगली सांभाळू शकते. जर केअरटेकर असेल तर तिच्यापेक्षाही तुमची सासू तिची काळजी जास्त घेऊ शकते. ह्या गोष्टीला महत्त्व द्या, कारण ह्या आजकाल जी परिस्थिती आहे ती आपणच म्हणजे ह्यातनं मार्ग काढायला पाहिजे. सरकार तर काय आता त्यांना फाशी देऊन म्हणजे कठोर कारवाई केली तर इतर गुन्हे करणाऱ्यांना जरासं भीती बसेल, असं पण होऊ शकत नाही ना. आता आपलं सरकार असं काय म्हणतात ते डोळ्याला पट्टी बांधून बसलेलं आहे. त्यामुळं ते आणि कसं आहे, राजकारण करण्यातच त्यांचं आयुष्य चाललंय. ह्याच्यावरती राजकारण करू नका, त्याच्यावरती राजकारण करू नका, बस फक्त बोलायचं नाही, अन्यायाविरुद्ध काही बोलायचं नाही. आपण फक्त डोळे झाकून काय होतंय ते लक्षात म्हणजे बघत राहायचं. त्याच्यावरती विचार करायचं नाही, त्याच्यावरती का असं म्हणून कुणाला जाब विचारायचं नाही. कारण लोकशाही सगळी मोडीत काढून त्यांनी हुकुमशाहीचा प्रकार चालू केला आहे. त्यामुळं महाराष्ट्राची स्थिती इतकी दयनीय आहे की आजपर्यंत कुठला म्हणजे आजपर्यंत नव्हती अशी दयनीय परिस्थिती आहे. मुलींच्या बाबतीत तर खूप जास्त विचार करायला लावणारी स्थिती आहे. त्यामुळं आईवडिलांनीच लक्षात ठेवा, ज्या आता मुली लग्न करताना म्हणतात मला सासू नको, त्या मुलींनी ह्या गोष्टीचा विचार करा. पुढं जाऊन तुम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर घरात जर सासू असेल तर ती तुमच्या बाळाचा चांगल्या योग्य प्रकारे संगोपन करणार आहे. 24 तास जर ते बाळ तुमच्या सासूजवळ राहिलं तर इतर जे नराधम आहेत, जे वाईट कृत्य करणारे आहेत, त्यांच्यापासून ते तुमचं बाळ सुरक्षित राहील. म्हणून सासू असणं खूप गरजेचं आहे. एवढ्या सगळ्यातनं आपण एकच म्हणजे पर्याय निवडूया की एकत्र कुटुंब पद्धती परत एकदा येण्याची गरज आहे. कारण हे सगळं चित्र बदलायला हवं, नाहीतर बिना मुलांचं बसावं लागेल आपल्याला. विचार करा, त्या आपण आठवलं तरी मला अजून अंगावर काटा येतो, डोळ्यात आपोआप पाणी येतं की त्या माणसानं त्या बाळाला असं का केलं असेल. काय त्याचा म्हणजे गुन्हा होता त्या बाळाचा, त्या चिमुरड्या मुलगीचा काय गुन्हा होता. मग त्या बाळाच्या आईवडिलांना कसं वाटत असेल हो. मी नेहमी त्या मुलगीचं ते विचार करताना माझं बाळ तिथं जागेवर आहे काय असं विचार करते आणि अंगाचा थरकाप उठतोय. आणि अजून त्या माणसाला शिक्षा झाली नाही. खूप वाईट आहे. ह्याच्यापेक्षा वाईट काही नाही की एका बाळाला आपण गमवलंय आणि त्या माणसाला अजून शिक्षा पण झाली नाही. त्याच्या वडिलांनी इतकं उपोषण केलं, रस्त्यावर आले, पण काही उपयोग नाही. त्याला अजून सुद्धा शिक्षा झालेली नाही. आणि आपले मुख्यमंत्री ज्या दिवशी हे रस्त्यावरती उभारले होते, म्हणजे रस्त्यावरती सगळी लोक उतरली होती त्या बाळाला न्याय मिळायसाठी, त्यावेळी मुख्यमंत्री लग्नात गुंग होते. सगळ्या मीडियानी बघितलं की ह्यांना आपलं फक्त लग्न कार्य करण्याचंच हौस होती. त्यामुळं त्यांची मानसिकता सगळ्या जगासमोर आलेली आहे. त्यांच्याकडून कोणती अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. कोणत्या अपेक्षेचं आता तुम्ही अपेक्षा करणार आहे सांगा. काय अपेक्षा ठेवायची अशा लोकांकडून जे इतकं त्या वडील त्या रस्त्यावरती उतरले न्यायासाठी त्या बाळाचे, त्या चिमुरडीवर इतका घाणेरडा प्रकार झालाय आणि तुम्ही लग्न सोहळे अटेंड करताय. म्हणजे ह्याच्यातून सगळं समजतंय की आपलं सरकार निकामी आहे. त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. जनता एक दिवस तुम्हाला बरोबर तुमची जागा दाखवून देईल, पण आता मनमानी करताय तर करा. म्हणून म्हणते समाजानं आपल्या मुलींनी तुम्ही
आम्ही ह्याच्यावरती विचार करून काहीतरी मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा आणि असेच व्हिडिओ आणि जे काय घडलेलं असते त्याच्यावरती मी बोलत असते. जे तुम्हाला जर त्याच्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सत्य वाटत असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, की बाकीचे लोक पण त्यातून काहीतरी बोध घेतील. मुलींना तर मला कळकळीची विनंती आहे, जे मुली सासू सासरे नको म्हणून आता म्हणतात ना लग्नाच्या वेळी, त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करा की आता जे समाजात चालू आहे त्याच्यावरती आपल्या बाळाची सुरक्षा कशी होऊ शकते, आपण पुढं काय करणार आहे. जर तुम्ही स्वतः बाळाला म्हणजे सांभाळणार आहे, बाहेर जाणार नाही, तर त्यावेळी ठीक आहे. पण जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, जर घरात तुम्हाला बाळाला जर सांभाळायला केअरटेकर लावायची गरज असेल तर तिच्यावरती पण डोळे झाकून अजिबात विश्वास ठेवू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोचेल. आभारी आहे सगळ्यांचे.